रोम्बस पण पॅरालेलोग्रामच आहे म्हणतायत ते. हॅव्हिंग ऑल साइड्स इक्वल, एक प्रॉपर्टी मात्र वाढली. बघा जरा, आपण रेक्टँगल मध्ये काय म्हटलं होतं की अपोजिट साइड्स इक्वल आहेत, सगळ्या साइड इक्वल असण्याची गरज नव्हती. पण इथे काय म्हणतात, तो आहे पॅरालेलोग्रामच पण त्याच्या सगळ्या साइड्स इक्वल आहेत, अशा त्याला क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणणार, रोम्बस म्हणणार आहोत. कळतंय का बघा जरा, इथे बघा दाखवलंय मी, ही असं साईन दाखवलंय ना, याचा अर्थ काय माहितीये का, याचं जेवढं मेजर आहे तेवढंच या सगळ्यांचं आहे. कळतंय सगळ्यांना? सो जेवढं एडीचं मेजर तेवढंच डीसी, तेवढंच सीबी, तेवढंच बीएच. ओके, सो पॅरालेलोग्राम विथ ऑल साइड्स आर इक्वल इज युअर रोम्बस. मग आता पॅरालेलोग्राम सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. काय काय प्रॉपर्टी होत्या बघा, तर प्रॉपर्टी काय होत्या बघा, ऑल साइड्स आर इक्वल आहेत, डायगोनल बायसेक्ट करतायत एकमेकांना, आणि इथे जी एक्स्ट्रा प्रॉपर्टी वाढलेली आहे ती महत्वाची प्रॉपर्टी आहे की डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. परपॅन्डिक्युलर म्हणजे काय रे, मग अशी म्हटलं तसं, ह्या त्या दोन लाईन आहेत, या एकमेकांना अशा पण इंटरसेक्ट करू शकतात, बरोबर ना. मग हा अँगल तयार होईल तो काहीतरी वेगळा असेल, पण ज्या वेळेला तुमच्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि त्यावेळेला त्या दोन लाईन मध्ये जो अँगल तयार होतो तो 90 डिग्री असेल तर ते एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतात असं आपण म्हणतो, माहितीये ना. सिमिलरली तसंच होतं की रोम्बसचे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट होतात आणि इंटरसेक्ट होताना त्यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो तो 90 डिग्री असतो. म्हणून आपली प्रॉपर्टी काय आहे, डायगोनल्स आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. जर तुम्ही विचार केला तर जसं जसं टाईप बघतोय तशा तशा प्रॉपर्टी काय होत चालल्या आहेत, वाढत चाललेल्या आहेत. एकदा आपण मागच्या तिन्ही रिकॉल करूया. पहिली बघितली पॅरालेलोग्राम, त्याच्या अपोजिट साइड्स इक्वल होत्या, अपोजिट अँगल्स इक्वल होते, आणि काय बघितलं, अपोजिट पेअर ऑफ अपोजिट साइड्स कशा हव्या, पॅरलल हव्या, बरोबर ना. डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करत होते. पुढे बघितलं आपण रेक्टँगल, रेक्टँगल मध्ये एक प्रॉपर्टी वाढली की अपोजिट साइड सेम असणारच, अपोजिट साइड पॅरलल असणारच, पण जे अँगल्स आहेत ते सगळे सेम असणार. म्हणून आपण बघितलं की एव्हरी अँगल कसा असतो त्याचा 90 डिग्री असतो. आणि तिथे एक प्रॉपर्टी वाढली होती की डायगोनल कसे असतात, इक्वल लेंथचे असतील, बरोबर. इथे आपण आता आलो रोम्बस मध्ये, आणि रोम्बस मध्ये आपण असं म्हटलं की ते पॅरालेलोग्राम आहे पण चारही साइड्स त्याच्या इक्वल असल्या पाहिजेत, आणि चारही साइड्स इक्वल आहेत, बरोबर. एक प्रॉपर्टी अजून वाढली की डायगोनल्स कसे असले पाहिजेत, त्यांचे परपॅन्डिक्युलर एकमेकांना असले पाहिजेत. म्हणजे दोन डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट होतात, त्याच्यामध्ये जो अँगल तयार होतो तो तुमचा किती असला पाहिजे, 90 डिग्री. कळलंय का सगळ्यांना रोम्बस?